अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अमनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा गावात चोरट्यांनी पुन्हा एकदा धाडसी चोरी करत महादेव मंदिराला लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत मंदिरातील तब्बल 11 किलो वजनाची पितळी घंटा तसेच महादेवाच्या पिंडीवरील तांब्याची घागर चोरट्यांनी लांबवली आहे। विशेष म्हणजे याच मंदिरात यापूर्वीही अशाच प्रकारे घंटा आणि घागर चोरीला गेली होती। त्यानंतर ग्रामस्थांनी स्वखर्चातून नवीन घंटा व घागर बसवली होती। मात्र आता पुन्हा त्याच वस्तूंवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। गावात सतत सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। नमस्कार, आपण बघत आहात JBN महाराष्ट्र न्यूज। आज चिंचखेडा तवा ह्या गावी एक असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे की चोरट्यांनी महादेवाच्या मंदिरातील सर्व घंटे आणि घरडी लापता केलेले आहेत। आपण बघू शकतो समोरच्या कॅमेऱ्यामध्ये की महादेवाच्या मंदिरामध्ये चिंचखेडा तवा या गावी चोरट्यांनी महादेवाचे 11 किलोचा घंटा, त्यानंतर 5 किलोची घरडी गायब केलेले आहेत तोडून। धक्कादायक प्रकार आपल्याला चिंचखेडा नगरीमध्ये घडलेला आहे आणि गावकऱ्यांच्या माहितीनुसार एका महिन्यामध्ये 3दा चोरी इथे झालेली आहे। नमस्कार, आपण बघत आहात JBN महाराष्ट्र न्यूज। आज चिंचखेडा तवा ह्या गावामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये काही घंटे आणि काही तांब्याची जी घडवी होती ते संपूर्ण चोरट्यांनी लापता केलेले आहेत। तर आपल्यासाठी गावातील काही नागरिकच आहेत, त्यांच्याशीच आपण डायरेक्टली बोलणार आहोत। नमस्कार, आपलं नाव? कृष्ण एकनाथ महाजन। बरं, आपण गावामध्ये चोरीची अशी बातमी मिळाली आपल्याला, तर तुम्हाला काय वाटतं की ही चोरी कशा प्रकारे झालेली आहे? चोरी ही चोरट्यांनीच केली आहे। आता एकच दारने 3 वेळा नेलेली आहे। यातलं कळशी, गळती महादेवाची मोठी आणि घंटा। मागच्या वेळेस मी घंटा आणि 3 चोरून नेला होता, ते नापताच आहे। ते तिसऱ्यांदा आम्ही परत 3 वेळा आणले। आता परत बी आम्ही आणणारच आहे, पण याचा काही बंदोबस्त झाला पाहिजे वा। बरं, घंटा हा तुम्हीच दिला होता का? हा, नाही, दत्तात्रय बोराडे यांनी दिला होता मंदिरासोबतच। ओके ओके, मोठा घंटा होता 11 किलोचा। ओके, 5 किलोची जड। हा, कळशी मी आणली होती, मग चोरी केल्यामुळे मागच्या वर्षी चोरी केली, मग मी आणले होते परत ते यावर्षी। काही नागरिकांच्या सूचनेनुसार अशी माहिती मिळाली की गावामध्ये ह्या मंदिरामध्ये बरंच मागच्या वेळेस 2 वेळेस चोरी पण झालेली होती, अखंड आज 3ऱ्या वेळेस चोरी झालेली आहे। मागच्या वेळेस 10-11 घंटे होते, लोक दान देतात छोटे छोटे घंटे। ओके, ते भरपूर घंटे होते, ते पूर्ण नेले मागच्या वेळेस। मग आम्ही एकच मोठा आणला होता आता की बाय मग छोटे छोटे नेता, तेव्हा तो मोठा पण नेला होता आणि छोटा मंदिर शेजारी त्याचा पण नेला 5 किलोचा। ओके, म्हणजे एकूण लगभग म्हणायला गेलं तर सर्व घंटे आणि कळशी वगैरे जर पकडली तर किती रकमेपर्यंत जाऊ शकते? ते 25,000पर्यंत। 25,000पर्यंत? आणि याच्यापूर्वी पण झालेत ना? 2 वेळेस नेले, म्हणजे तिसऱ्यांदा धक्कादायक प्रकार आहे। म्हणजे महादेवाच्या मंदिरातूनच लापता केलेत चोरट्यांनी। त्याचं कारण आहे, बाकी हा चोर अट्टल आहे। या शहरात बी अशा चोऱ्या करतो, मोटरी जातात शेतकऱ्याच्या, तर आता त्याला त्या मोटरी सांभाळल्या जाते। देवा पण चोरी करतो, म्हणजे किती अट्टल चोर असला पाहिजे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।